नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला माहितीच आहे, पासवर्ड श्रीमंतीचा हा कार्यक्रम गुंतवणूक स्पेशल कार्यक्रम आहे आणि यामध्ये आपण शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीविषयी स्पेशली बोलत असतो आणि या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीप्रमाणेच आपल्या स्टुडिओमध्ये आहेत शेअर बाजारातले तज्ज्ञ राजेश तांबे सर. सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. स्वागत तुमचं. सरांशी आपण चर्चा करणार आहोत. तुमच्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं आपण घेणार आहोत शेअर बाजारामधल्या इन्व्हेस्टमेंट विषयी. मात्र त्यापूर्वी बघूया एकंदरीतच या आठवड्यामध्ये शेअर मार्केट नेमकं कसं होतं. भारतीय शेअर बाजारासाठी गेला आठवडा हा संमिश्र भावनांचा राहिलेला आहे. मंगळवारचा अपवाद वगळता मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार फ्लॅट राहिलेले आहेत. परदेशी त्यातही प्रामुख्याने युरोपियन बाजारांमध्ये होत असलेल्या चढउतारांचा परिणाम हा पाहायला मिळालेला आहे. मंगळवारची 541 अंशांची घसरण त्यामुळे झाली. दिवसभर चांगला राहिलेला सेन्सेक्स बाजार बंद होत असताना मात्र मोठ्या प्रमाणामध्ये कोसळला आणि त्यामुळे शेअर बाजाराचं लक्ष आता या घोषणेकडे असणार आहे. आता वेळ झाली आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. निश्चित तुम्ही वाट पाहत असणार सरांच्या उत्तराची. आणि पहिला फोन आपण घेतोय गोव्यावरून. आपल्या बरोबर आनंद आहेत. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार साहेब, माझ्याकडे 4 शेअर्स आहेत. पॉवर ग्रीड आहे, कर्नाटका बँक आहे, टेक महिंद्रा आहे आणि गती आहे. त्यातले कुठले ठेवावे आणि कुठले ठेवू नये? टेक महिंद्रा तर बिलकुल ठेवा. गती लॉजिस्टिकची कंपनी आहे, पण त्याच्यामध्ये पण हा खूप जास्त वाढला आहे. तर त्याच्यामध्ये अगर तुम्हाला चांगला प्रॉफिट झाला असेल तर तो घ्या. तो प्रॉफिट जरूर बुक करायचा. आणि लॉजिस्टिकमध्ये मग मी म्हणेल की स्नोमॅन लॉजिस्टिक्समध्ये परत पैसा टाका. तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला नवीन कंपनी लॉजिस्टिक्समध्ये. कर्नाटका बँकमध्ये तुम्ही एक बघा की बँक्समध्ये पर्टिक्युलरली पब्लिक सेक्टर बँक्समध्ये खूप जास्त अजून पैसा गव्हर्नमेंटला इन्फ्यूज करावा लागणार आहे. तर बँकिंग सेक्टर्समध्ये अजून काय एवढ्या लवकर काही रॅली येणार नाही आहे. तर त्याच्यामध्ये मी म्हणेल की कर्नाटका बँकमध्ये तुम्हाला काही खूप जास्त लॉस नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक्झिट करा. आणि पहिला स्टॉक कोणता होता त्यांचा? पॉवर ग्रीड. तर पॉवर ग्रीडमध्ये पण जसं पॉवरमध्ये पण अजून खूप जास्त अजून क्लॅरिटी पाहिजे. तर अजून त्याच्यामध्ये पण वेळ लागेल थोडा. तर अगर खूप जास्त लॉस नसेल तर मी म्हणेल की पॉवर ग्रीडमधून पण एक्झिट करा. ओके, आपल्याला पुढचे प्रेक्षक आहेत. मुंबईतूनच त्यांचा फोन येतोय. मनोज बापट आहेत बोरिवलीवरून. नमस्कार मनोजजी, विचारा आपला प्रश्न. तांबे साहेब, मनोज बापट बोलतोय बोरिवलीहून. माझ्याकडे दिवान हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, नंतर महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स लिमिटेड आणि गती या तिन्ही याचे 1000 शेअर आहेत. तर त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक पॉलिसी नंतर काय करावं? बघा, मी तुम्हाला एक सांगतो. डिफ्लेशनरी प्रेशर्समध्ये आता रघुराम राजन एक डिसिजन घेतील की आता इन्फ्लेशन खूप कमी आलेलं आहे. इमर्जिंग इकॉनॉमीजमध्ये, डेव्हलपिंग इकॉनॉमीजमध्ये आपलं इन्फ्लेशन मागच्या 10 वर्षामध्ये सर्वात जास्त हायेस्ट होतं. आता त्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की वाय शुड द कमर्शियल बँक्स वेट फॉर द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया टू रिड्यूस द इंटरेस्ट रेट्स? कांट द कमर्शियल बँक्स टेक देअर ओन डिसिजन टू रिड्यूस द इंटरेस्ट रेट्स? सेकंड, माझा पॉईंट हा आहे की वाय कांट वी शिफ्ट टू मार्जिनल रेट ऑफ इंटरेस्ट? मार्जिनल इंटरेस्ट रेट्सवर आपण का नाही शिफ्ट होत? आता हा कॉन्सेप्ट आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन केला असता, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तर त्याच्यामध्ये मी म्हणेल की हाऊसिंग फायनान्समध्ये तुम्ही LIC हाऊसिंग फायनान्स, दिवान हाऊसिंग फायनान्स, महिंद्रा फायनान्स अशा तुम्ही सगळा जो करता ना, तो मग ती खिचडी बनते. एका सेक्टरमध्ये एकच कंपनीला एक कंपनीला तुम्ही सिलेक्ट करा. जसं आता तुमच्याकडे महिंद्रा फायनान्स आहे, तर देन स्टिक टू महिंद्रा फायनान्स, नथिंग लाईक महिंद्रा. बिकॉज आनंद महिंद्रा वन ऑफ द टॉप इंडस्ट्रियलिस्ट आहे, कॅपिटलिस्ट ऑफ इंडिया. मग ती एक कंपनी ठेवा. आता गतीमध्ये तुम्हाला अगर प्रॉफिट होत असेल, आय डोंट नो व्हॉट युअर परचेस प्राइसेस, पण गतीवरती आय हॅव ऑलरेडी गिवन दी आन्सर. ओके, आपल्यावर पुढचे प्रेक्षक पुण्यावरून बोलतात. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो, राजीव चौधरी बोला. मी बोलतोय. बोला. मला शेअर बाजारामध्ये काय करायला? आपला आवाज नाही नीट पोहोचत आहे. हॅलो, शेअर बाजारामध्ये मला करायची कशी काय करायचं? टेक महिंद्रा विषयी त्यांचा हा प्रश्न. टेक महिंद्रा फार छान कंपनी आहे. आता इथून तुम्हाला एक तर बोनस कॅन्डिडेट आहे. आताच बोनस इश्यूज दिलेले आहे. त्याच्यानंतर आता परत तो वरती जाईल. डेफिनेटली तुम्ही हा ठेवायचा. अजून 1.5 ते 2 वर्षाचा पर्स्पेक्टिव्ह ठेवा. अजून माझं म्हणणं हे आहे की जसं हे लोक विचार करतात की इंटरेस्ट रेट्स, अरे RBI साठी हे का थांबतात आहे कमर्शियल बँक्स? वाय कांट नथिंग स्टॉप्स यू? तुमच्याकडे पॉवर्स आहे, तुम्ही इंटरेस्ट रेट्स कमी करा ना. आणि माझं असं म्हणणं आहे हे की अनुपमा, की हर इंडस्ट्री का वेट करते की
फक्त इंटरेस्ट रेट्स कमी व्हायला पाहिजे. इंटरेस्ट रेट्स कमी केल्याने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहे का? नाही. तर मग माझं म्हणणं हे आहे की केस बाय केस बेसिसवरती आम्ही इंटरेस्ट रेट्स कमी करायचं. ज्या उद्योगपतीला, ज्या इंडस्ट्रीला लावायची आहे इंडस्ट्री, दे शुड सिट विथ द फायनान्स मिनिस्ट्री, दे शुड सिट विथ द अदर रिस्पेक्टिव्ह अथॉरिटीज अँड त्यांनी म्हणायला पाहिजे की आम्ही हा प्रोजेक्ट लावतो, आता तुम्ही सांगा आम्हाला काय रेट ऑफ इंटरेस्टवर तुम्ही हे देता. जनरलाइज हे नाही होऊ शकत की अरे जस्ट बिकॉज तुमची एक डिमांड आहे म्हणून इंटरेस्ट रेट्स कमी करून टाकायचे. आरबीआयने इंटरेस्ट रेट्स कमी करायचे आणि मग तो पास ऑन होत नाही, तुम्ही काहीही करायचं नाही. इन्फ्लेशन कमी आलं तर काय इंडस्ट्रीजने आपल्या प्रॉडक्टवर काही प्राइस कमी केली का? ती त्यांनी नाही केली. ती प्राइस हमेशा राहिली आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की इंडस्ट्री ऑलवेज वॉन्ट्स इन्फ्लेशन इन दी इकॉनॉमी, क्योंकि इन्फ्लेशन जेव्हा इकॉनॉमीमध्ये असतं त्यांना प्राइस राईज मिळते आणि प्राइस राईज वाढली की अनप्रोपोर्शनेट प्राइस राईज करतात आणि आपला प्रॉफिट मार्जिन जास्त वाढवतात. तर इट इज ऑलवेज दॅट यू आर आस्किंग द गव्हर्नमेंट टू डू इट. वाय द इंडस्ट्री डुईंग समथिंग ऑन देअर ओन? राईट. आपण ह्याच्यावर आणखी सखोल चर्चा करूया. आपल्याबरोबर पुढचे प्रेक्षक संगमेश्वर मधून बोलतात. संतोष आहेत. नमस्कार संतोष, विचारा आपला प्रश्न. मॅडम संगमनेर, अहमदनगर. संगमनेर मधून. बरं, संगमनेर मधून. साहेब नमस्कार. नमस्कार. मी सुझलॉन कंपनीचे 130 रुपयाचे 1000 शेअर घेतले होते 6 वर्षापूर्वी आणि एक मार्केटर 72 रुपयाने 1000 घेतले होते. तर मला आज मी काय करू असं मला गायडन्स पाहिजे, कारण मला 6-1 वर्षापूर्वी असं फक्त एक हे आलं होतं का कोणी डिमॅट अकाउंट उघडा कोणाचंही सांगून, हे इतकं तालुका प्लेस आहे तर त्याच्यात माझं जवळजवळ 6 ते 7 लाख रुपये लॉस झालेला आहे. तर आज मी हे जे शेअर्स आहेत हे तसेच पडून गेले, त्याच्यात पण फार मोठा लॉस आहे. तर मी काय करू? सुझलॉनमध्ये त्यांना काहीही मिळणार नाहीये, क्योंकि सुझलॉन खूप मोठी स्टोरी आहे, खूप हेवी डेट आहे. त्याच्यानंतर ते काही विकतील, एक प्लांट विकतील, तर त्याच्यामध्ये आय डोंट सी एनी फ्युचर. पण हे जरूर आहे की मर्कातोर लाईन्स जी लॉजिस्टिकची कंपनी आहे, शिपिंगमध्ये जी आहे, त्याला तुम्ही होल्ड करा. येणाऱ्या टाइममध्ये तुम्ही त्याचा चांगला भाव बनाल आणि वेन थिंग्स विल टर्न अराउंड, तर मी त्याचा काहीतरी भाव 90 ते 100 रुपयापर्यंत बघतो मर्कातोर लाईन्स. आता मला त्यांना माहिती नाही त्यांची परचेस प्राइस काय, पण त्यांनी मर्कातोर जरूर होल्ड करून ठेवावा. अगदी. आपण पुढच्या प्रेक्षकांकडे जाऊया. पुण्यावरून उमेश सावंत बोलतात. नमस्कार उमेशजी, विचारा आपला प्रश्न. हा नमस्कार मॅडम. नमस्कार तांबे सर. नमस्कार. माझ्याकडे टेक महिंद्रा या कंपनीचे शेअर 615 रुपये भावाने एक 400 शेअर्स आहेत आणि मी साधारणपणे 4 ते 5 महिन्यापासून होल्ड करतोय. तर ह्याचं एक 1.5 वर्षाचं वजन ठेवलं, पर्स्पेक्टिव्ह ठेवला तर किती मल्टीफोल्ड मध्ये वाढेल तो? 3 टाइम्सचा मल्टिपलमध्ये तुम्हाला 1200 रुपयापर्यंत तुम्हाला याचा भाव दिसेल. आणि 1200 रुपये अगर तुम्ही त्याच्यामध्ये पण खुश नाही झाला तर मग त्याच्यानंतर हाऊ आर यू गोइंग टू फील हॅपी? तर ज्याला म्हणतो ना की मतलब यू हॅव टू हॅपीनेस इथून यायला पाहिजे. लव्ह युअर सेल्फ. जसं मी सगळ्यांना म्हणतो, सर्वात पहिलं लव्ह युअर सेल्फ आणि त्याच्यानंतर बी हॅपी. 1200 रुपये मिळण्यानंतर पण सावंत साहेब तुम्ही हॅपी नाही झाला आणि तुमचा आवाज असा फार हळू याच्यामध्ये राहील तर मग काय याच्यामध्ये काही करू नये. पण मला असं वाटतं की इट्स अ ह्युमन नेचर, त्याच्यामुळे ही जी ग्रीड आहे ती अशीच वाढत जाते. नेचर हे आता माहिती नाही, भगवंतांनी मानवाला असंच बनवलेलं आहे की ग्रीड नुसता भरलेला आहे. म्हणून मला जेव्हा कोणी विचारतं की तुमच्याकडे किती शेअर्स आहे तर मी म्हणतो माय पॉकेट्स आर एम्प्टी, मी शेअर्स घेतच नाही. आपल्याबरोबर पुढचे प्रेक्षक आहेत. पुण्यावरून चंद्रकांत बोलतात. नमस्कार चंद्रकांतजी, विचारा आपला प्रश्न. बोला. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. मी पुण्याहून चंद्रकांत बोलतोय. माझ्याकडे 3 शेअर आहे. एक मदरसन सुनी, दुसरा एव्हरेस्ट कांटो आणि तिसरा ऑप्टो सर्किट आहे. तिघांमध्ये मला त्याचा लॉस होतोय. मदरसन सुनी मी 325 ने घेतलेला आहे, आता जवळजवळ 240-45 झालेला आहे. तर यात काय करू मी? जसं आता अनुपमाने म्हटलं, ग्रीड अँड लस्ट टेक्स यू टू प्रॉब्लेम्स. आता तुम्ही बघा, फोक्स वॅगननी पण एवढे फॉल्स क्लेम केले तर सीईओला हे राहायला पाहिजे. फोक्स वॅगन इज द पीपल्स कार जर्मनमध्ये अँड राईट फ्रॉम हिटलर्स टाइम, वर्ल्ड वॉर पासून आहे, 2 पासून. आणि त्या कंपनीने पण सेल्स वाढवण्यासाठी आणि फोक्स वॅगननी, जर्मन्सनी पण ही कामं केली. पण हे का केली? बिकॉज ऑफ ग्रीड. जसं अनुपमाने सांगितलं, ग्रोथ पाहिजे लोकांना, ग्रोथ. तर दिस लीड्स टू ऑल दीज प्रॉब्लेम्स जे फोक्स वॅगननी केलं. आता जसं तुम्ही सांगितलं एव्हरेस्ट कॅन्टो, अहो काय बनवतात? सिलेंडर बनवतात. सिलेंडर म्हणजे काय? तुम्ही मेटल घेताय, फॅब्रिकेट करताय, एक सिलेंडर बनवताय. एक कमर्शियल सिलेंडर आहे, एक घरामध्ये जाणारा सिलेंडर आहे. नरेंद्र मोदींनी आवाहन केला मन से बात मध्ये, मला सर्वात मोठं भारत जे म्हणतात ना, मेरा भारत महान, 35 लाख लोकांनी आपले सिलेंडर्स गिव्ह अप केले. दिस इज आवर प्राईम मिनिस्टर. दिस इज आवर प्राईम मिनिस्टर. लोक म्हणतात ग्रोथ ग्रोथ ग्रोथ. मी म्हणतो ग्रोथ नका बघू, बाकीची कामं जी आपले प्रधानमंत्री करतात आहे, आज जे त्यांना आज कॉल आला त्यांचा सोशल मीडियाने, आज जे लोक त्यांना भेटायला येतात आहे, इंग्लंडमध्ये त्यांना खूप छान रिस्पॉन्स मिळाला. दिस इज व्हॉट इंडिया हॅज कम ऑन द वर्ल्ड मॅप अँड दिस इज व्हॉट वाजपेयींनी आणला वर्ल्ड मॅपवर जेव्हा आपण पोखरान फोडला, की इंडिया वॉज रेकग्नाइज्ड इन द वर्ल्ड दॅट वी आर अ पॉवर टुडे.
आणि दुसरं आपलं या प्रधानमंत्रींनी आपल्याला एक हे दिली, एक प्लॅटफॉर्म दिला की इंडियाला आपण वर्ल्ड प्लॅटफॉर्मवर त्यांनी आणला. अगदी. आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांकडे जाऊया. जितेंद्र बोलतायत. नमस्कार जितेंद्र, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे साहेब, मी जितेंद्र हिंगू बोलतोय कांदिवलीहून. माझ्याकडे 3 शेअर आहेत. 3 शेअर्स आहेत, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, SBI आणि ॲस्ट्राझेनेका. तिन्ही शेअर खूप छान आहे, तिन्ही खूप छान शेअर्स आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, एक चीज लक्षात ठेवा, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही जी पब्लिक सेक्टर आहे याच्यामध्ये हे सगळे पॉवर प्रोजेक्ट्स फायनान्स करतात आणि त्यांना जो रेट ऑफ इंटरेस्ट जे ऑफर करतात बाकीच्या बँकेपेक्षा फार कॉम्पिटेटिव्ह असतात आणि त्यांचं स्पेशलायझेशन इज ओनली फॉर पॉवर प्रोजेक्ट्स. ते काय कोणाला गाडी घेण्यासाठी लोन नाही देणार या घर घेण्यासाठी लोन नाही देणार. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन वॉज इनकॉर्पोरेट ॲज अ पब्लिक सेक्टर ओनली टू फायनान्स ऑल काइंड्स ऑफ पॉवर प्रोजेक्ट्स. तर त्याच्यामध्ये त्यांची स्पेशलायझेशन अँड रेट ऑफ इंटरेस्ट विल बी व्हेरी कॉम्पिटेटिव्ह कंपेअर्ड टू द अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. तर PFC विल डू व्हेरी वेल. येणाऱ्या टाइममध्ये इंडिया इज अ पॉवर हंग्री कंट्री, PFC हॅज टू डू व्हेरी वेल. ॲस्ट्राझेनिका अगेन अ मल्टीनॅशनल, फार छान कंपनी, 0 डेट, त्याला पण होल्ड करा. आणि तिसरी कंपनी मला वाटतं काहीतरी त्यांनी सांगितली SBI. एव्हरग्रीन. जसं अनुपमा इज एव्हरग्रीन, SBI इज एव्हरग्रीन. आपण आणखी इथे चर्चा करणार आहोत, अनेक प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आपण देणार आहोत. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा पासवर्ड श्रीमंतीचा. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि या पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत. विजय बोलतात मुंबईवरून. नमस्कार विजय, विचारा आपला प्रश्न. सर, माझ्याकडे इंडिया सिमेंटचे 500 शेअर आहेत @73 आणि आशियाना हाऊसिंगचे 300 शेअर आहेत @175. कोणची दुसरी कंपनी कोणची म्हणाल्या? आशियाना हाऊसिंग. आशियाना हाऊसिंग. ओके. इंडिया सिमेंट वन ऑफ द बेस्ट कंपनीज. पण एक चीज लक्षात ठेवा की सिमेंट हा फ्रॅगमेंटेड बिझनेस आहे, रिजनल बिझनेस आहे, साऊथ, वेस्ट, ईस्ट, नॉर्थ. तर इंडिया सिमेंटची जी प्रेझेन्स आहे ती साऊथ इंडियामध्ये आहे. आय मीन यू वॉन्ट गेट इंडिया सिमेंट दॅट इझिली. एक सिमेंट तुम्हाला दिसणार नाही, पण एक्सपॅन्शन खूप छान चालू आहे. कंपनी इज ओन्ड बाय श्रीनिवासन, जे आत्तामध्ये क्रिकेटच्या याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सीमध्ये होते. आय हॅव सीन दॅट प्लांट. आणि आता राजस्थानमध्ये पण काहीतरी एक नवीन प्लांट टाकतात आहे. तर इट्स वन ऑफ द बिगेस्ट युनिट्स आहे. आता तुम्हाला व्हॅल्युएशन्समध्ये काहीच मिळत नाही, पण इनफॅक्ट सिमेंटमध्ये तुम्हाला खूप छान व्हॅल्युएशन मिळेल इंडिया सिमेंट्समध्ये. आशियाना हाऊसिंग सगळं विसरून जावं. आता हे सगळे हाऊसिंग बबल गेलं. टू गो ऑन अँड हाऊ लॉंग दिस जोक यू फील दॅट इनफॅक्ट दिस शुड कंटिन्यू. 3 कोटीची घरं, 4 कोटीची घरं मुंबईमध्ये, ईट गाडा पत्थरनी 4 दिवाल बांधलेली, मध्ये त्या टावरमध्ये माणूस लटकलेला आणि म्हणतो 4 कोटीचं माझं घर. आणि डबक्यासारखं एक स्विमिंग पूल बनवलं आणि त्याच्यामध्ये तो म्हणतो मी स्विमिंग करतो. हाऊ लॉंग दिस गाईज आर गोइंग टू मेक फुल ऑफ पीपल. घरं बनवायची कुठे? लोणावळ्याला, खंडाळ्याला, जंगलामध्ये. किती वेळा जाणार हो तुम्ही त्या जंगलांमध्ये? म्हणतात इन्व्हेस्टमेंट केली आम्ही. जंगलामध्ये भूत नसतील त्या घरांमध्ये. गेट ऑफ ऑल दिस परसेप्शन्स अँड कम आउट ऑफ दिस परसेप्शन्स. नथिंग इज गोइंग टू वर्क. दिस गोल्ड स्टोरी, द सिल्वर स्टोरी अँड द प्रॉपर्टी स्टोरी इज ऑल ओव्हर. ओके. आपल्यावर पुढचे प्रेक्षक पुण्यावरून बोलतात. प्रशांत आहेत. नमस्कार प्रशांत, विचारा आपला प्रश्न. माझ्याकडे NHPC शेअर आहेत, 22 रुपयांनी घेतले आहेत. तर त्याचा भाव साधारण किती जाईल आणि किती दिवसात वरती येईल? प्रशांत बाबू, मला हे मार्केट समजलं नाही, क्योंकि कधी कधी काय असतं, मार्केट पण फार वेड्यासारखं वागतं. आता जसं तुम्ही मला हा प्रश्न विचारला, आताच अनुभव म्हणा होती ती NTPC बद्दल आम्ही ब्रेकमध्ये बोलत होतो. 45,000 मेगावॉटची कॅपॅसिटी आणि त्याचा शेअर 150-170 वर जातो. मग आता 45,000 मेगावॉट मल्टिप्लाय बाय 5 crores अ मेगावॉट जी कॅपिटल कॉस्ट आहे. विचार करा की गव्हर्नमेंटचा टॅक्स पेयरचा मनी किती त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट झालाय, तर त्याची काय व्हॅल्यू पाहिजे. ऑइल इंडियाचा शेअर बघा, NTPC याचा बघा, ONGCचा शेअर बघा. याचा ONGCचा शेअरची व्हॅल्यू कमी आहे आणि ऑइल इंडियाची जास्त आहे. आता हा पण मला आजपर्यंत नाही कळला. NHPC तुम्ही ग्रीन एनर्जी बनवता पाण्यापासून, कुठेही पोल्युशन नाही, पण त्याचा भाव 20 रुपये. तर मग आता याचं काही कोरिलेशनशिप नाहीये, क्योंकि मार्केट समटाइम्स आय फील की इथून काम करत नाही. पण अकॉर्डिंग टू मी NHPC इज व्हेरी गुड, पण मार्केटमध्ये तो शेअर चालत नाही. म्हणून आता काही खूप दिवस काही त्याची आशा करू नका, ठेवू नका, क्योंकि इट इज नॉट द फेवरेट्स ऑफ द FIIs अँड DIIs अँड ऑल. तर म्हणून मग तो चालत नाही. अगदी. आपण आणखी चर्चा करणार आहोत, प्रेक्षकांचे फोन सुद्धा घेणार आहोत. मात्र वेळ झाली पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा पासवर्ड श्रीमंतीचा. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत. कोल्हापूरमधून सविता बोलतात. नमस्कार सविताजी, विचारा आपला प्रश्न. हॅलो. हा बोला. माझ्याकडे अल्स्टॉम TND, नोसील, TT लिमिटेड आणि डेक्कन गोल्ड. पहिले जे 2 तुम्ही सांगितले, अल्स्टॉम बिलकुल ठेवा. ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, फ्रेंच कंपनी बिलकुल ठेवा.
आणि दुसरी कंपनी मला वाटतं कोणती त्यांनी दुसरी सांगितली नोसिल पण ठेवा. अरविंद मफतलालची कंपनी रबर केमिकल्स मध्ये 100 रुपयाचा भाव होईल. व्हेरी गुड. बाकीचं सगळं गोल्ड मॅडम तुम्ही विसरा हो. काय गोल्ड कोणी गोल्ड घालणार नाही. पुढच्या प्रेक्षकांकडे जाऊया. सोलापूरमधून कुलदीप बोलतात. नमस्कार कुलदीप, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर. नमस्कार. माझ्याकडे RCF, बजाज हिंद आणि ONGCचे 3 कंपन्यांचे शेअर्स आहेत. मी 5-6 महिन्यासाठी काय करावे ते? ONGC ठीक आहे, ठेवा. बजाज हिंदुस्तान साखरेचा शेअर बिलकुल घ्यायचा नाही. साखर खायची पण नाही. तर मग शेअर कशाला घ्यायचा? आपण साखर पण खात नाही. आणि तिसरा मला वाटतं त्यांच्याकडे RCF चेंबूरला राज कपूर स्टुडिओच्या तिथे. अहो काय बोलता? फर्टिलायझर स्टॉक काय सांगता तुम्ही? काय प्रॉफिट आहे फर्टिलायझर मध्ये? काही नाही. सोडून द्या ते. लकीर मारा, पाणी वाहून टाका त्याच्यावरती, पाणी टाका त्याच्यावर. अगदी सरांच्या या टिप्सचा निश्चित सगळ्यांना उपयोग होत असेल. सर आज तुम्ही आलात, आज आपण इथेच थांबतोय, पाहत राहा. आणि तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर 5व्या श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.